वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपचे विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते। या क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलाय। खडसे हे भाजपवर टीका करतात, मग त्यांच्या सुनेला मंत्रिपद का, असा या व्हायरल क्लिपमध्ये विजय चौधरी यांच्याकडून रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत सवाल करण्यात आलाय। मात्र टीव्ही 9 मराठी या व्हायरल क्लिपची पुष्टी करत नाही, तर विजय चौधरी भाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक आहेत। खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस, तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात, हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। नका मी करतो बाबा, गमत पा हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही तुमच्यावर येतो, प्रत्येक वेळेस घेणं देणं काही तथ्य नसतं। हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही। एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही। बरोबर, मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ। कसं काय झालं असं एका घरामध्ये, ती पण एका घरात, त्याची खडसेची मुलगी पण। दरम्यान या प्रकरणी एकनाथ खडसेंनी टीव्ही 9 मराठीला काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। परंतु अशा असभ्य आणि अश्लाघ्य म्हणजे जे शब्द ऐकू येत नाही महिलांच्या संदर्भामध्ये असे शब्द त्यांनी वापरलेले आहे। मग भाजपची संस्कृती आहे का? म्हणजे मला आता बोलतानाही म्हणजे शब्द तोंडात येत नाही इतके घाणेरडे शब्द महिलांच्या बाबत त्यांनी वापरलेले आहेत। म्हणजे रक्षाच्या बाबत नाही, तिथल्या कल्पना पांड्या म्हणून आहेत, बऱ्याचशा महिलांच्या संदर्भामध्ये त्यांनी हे शब्द उच्चारलेले आहेत। मात्र नाथाभाऊ, यामध्ये हे झालं चौधरींबद्दल, मात्र ज्यांच्याशी हा संवाद साधला जातोय तर असा आता दावा केला जातोय की त्या समोरच्या मंत्र्यांनी सुद्धा त्यांना रोखलं नाही असं बोलण्यापासून, ज्या पातळीची ती भाषा वापरत होते त्या मंत्र्यांनी सुद्धा त्यांना थांबवलं नाही। आता मी सांगितलं ना, आधीचे भाजप आणि आताचे भाजप यातलं हे अंतर आहे। महिलांच्या संदर्भात इतके घाणेरडे शब्द वापरू नये, परंतु तसं नाही झालं दुर्दैवाने। म्हणजे एकंदरीत भाजपमध्ये एकापेक्षा एक अधिक सरस अशा स्वरूपाच्या मानसिकतेतले काही लोक दिसत आहेत, बाकीचे चांगलेच आहेत। बरं, यामध्ये तुमच्याबद्दल, तुमच्या सुनेबद्दल वाईट शब्द वापरण्यात आले, तुम्ही काय भूमिका घेणार? नाही, सुनेबद्दलच वाईट शब्द वापरण्यात आले असं नाही, बाकीच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक महिलांबरोबर त्यांनी असभ्य वर्तन केलेलं आहे। मी स्वतः ही क्लिप भाजपच्या वरिष्ठांकडे देणार आहे। बरं, माझे भाजपच्या वरिष्ठांचे चांगले संबंध आहेत आणि वरिष्ठांकडे देऊन त्यांनाही विनंती करणार आहे की याबाबत अशा रीतीने जर होत असेल तर हे दुर्दैव आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपवरून रोहित पवारांनी सुद्धा भाजपवर निशाणा साधलाय, ते काय म्हणतात पाहूयात। तर भाजप हा कधीच महिलांचा सन्मान करणारा पक्ष नव्हता, तर कायम पाताळ यंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलाय। असा निशाणा रोहित पवारांनी यातनं साधलाय। तर हेच भाजपचा पदाधिकारी विजय चौधरी यांच्या राजीनाम्यानं स्पष्ट झालं। स्वतःच्याच पक्षाच्या महिला नेत्यांबाबत करत असलेलं कारस्थान उघडकीस आल्यानं पक्षाच्या इज्जतीचा जो जाहीर पंचनामा झाला त्यावर पांघरुण टाकण्यासाठीच हा राजीनामा झाला आणि या राजीनाम्यानं व्हायरल ऑडिओ क्लिपलाही दुजोरा मिळाला। आता भाजप कोणत्या तोंडानं महिला सन्मानाच्या गप्पा मारणार, असा सवालही रोहित पवारांनी केलाय। दरम्यान महत्त्वाचं म्हणजे केवळ एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा झाला, पण महिलेला शिवीगाळ करताना संबंधित मंत्र्यानं या पदाधिकाऱ्याला कुठेही अडवलं नाही। त्या मंत्र्यांचं काय, असं म्हणत रोहित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधलाय। यासह भाजप उत्तर देणार आहे का, असंही त्यांनी विचारलंय। तर भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरींनी राजीनामा दिलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर आता चौधरींनी हा राजीनामा दिलाय। डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांकडून चौधरींच्या हकालपट्टीची मागणी होतीये। हकालपट्टीची मागणी केल्यानंतर विजय चौधरींनी राजीनामा दिलाय। शिवाय माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको, चौधरींच्या राजीनाम्यात हा उल्लेख करण्यात आलाय।